महायुतीला यश आलं त्याच्यानंतर आता चर्चा चालू आहे की मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार। पण त्यात आणखी एक महत्त्वाची चर्चा चालू आहे की मंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार आहे। अनेक आमदारांनी यंदा जे ती तिसऱ्यांदा आमदारकीवर विजय मिळवलेला आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळणार का, लॉबिंग सुरू झालंय का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या। आणि याच चर्चांमध्ये आपण चर्चा करणार आहोत आमदार मंगेश कुडाळकर जे शिंदेच्या शिवसेनेकडून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा विधानसभेत निवडून आलेले आहेत। काय नेमक्या चर्चा काय चालू आहे सध्या तुमच्या संपूर्ण महायुतीत? नाही, आज पहिला प्रथम तर माननीय मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल आणि त्याच्यानंतरच मला वाटतं मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल। पण खरं तर मंत्रिपदाच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल, शिंदेच्या शिवसेनेत तुम्ही आहात, अनेक इच्छुक आहेत, तर नेमकं आता तुम्ही इच्छुक आहात का, तुम्हाला मंत्रिपद हवंय का, असं काही आहे का तुमच्या मनात? खरं म्हणजे आता ही जी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवताना सर्वच नागरिक म्हणा, कार्यकर्ते म्हणा, या सर्वांच्या भावना आहेत की आज कुर्ल्यामधील किंवा चेंबूरमधील जे काही कामं आहेत किंवा जो विकास आपल्याला पुढे करायचा आहे आणि त्यासाठी आज तिसऱ्यांदा आपण हॅट्रिक केलेली आहे, तिसऱ्यांदा विजयश्री आपण खेचून आणलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच लोकांच्या भावना आहेत की या महाराष्ट्राच्या मंत्रिपदी आपल्या कुर्ला चेंबूरचं प्रतिनिधित्व असावं आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांचं मत आहे की यावेळेला नक्की आपण प्रयत्न करू। मागच्या वेळेलासुद्धा मी काही मागितलं नव्हतं आणि मी चांगलं सहकार्य या आपल्या सरकारला केलं होतं आणि त्यानुसार मी आज माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आपले श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कानावरी गोष्ट घातलेली आहे की नागरिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं जर का काम उभं करायचं असेल, कारण मी जेव्हा मुंबईचे कुर्ल्याचे काही प्रश्न सोडवताना मुंबईच्या प्रश्नावरती सुद्धा भांडलेलो आहे, म्हणजे म्हाडाचे विषय असतील, कलेक्टर लँडचे विषय असतील, या सर्व बाबतीमध्ये मी नक्कीच मुंबईचे चांगले प्रश्न मांडले आणि ते प्रतिनिधित्व करून सोडवले सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईच्या विषयासंदर्भात मला एक चांगली जाण आहे, एक काम करण्याची मला संघटनात्मकसुद्धा, कारण मी गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागापासून वर आलेलो आहे आणि एकाच संघटनेत राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं विचार करताना सर्वांचं मत आहे, एक जुना शिवसैनिक म्हणून सुद्धा आणि एक चांगलं काम करणारा असा एक कार्यकर्ता ह्या मुंबईचं प्रतिनिधित्व करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। खरं तर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मंत्रिपदं प्रत्येकाच्या 3 पक्ष त्यामुळे वाटेल येतील। मुंबईतून तुम्ही जरी इच्छुक असलात तरी 6 जण शिंदेच्या शिवसेनेमध्ये तुमच्या शिवसेनेकडून विधानसभेवर, त्यामुळे तिकडेही इच्छुक असणार आहे। त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदेसोबतच तुमच्या मित्रांची किंवा मग सहकाऱ्यांची मनधरणी करणार, त्यामुळे ती तयारी केलेली आहे का? नाही, निश्चितपणानं सहकारी सर्व तयार आहेत आणि जवळजवळ सर्वच जे मुंबईचे विशेष करून या उपनगरातले 6 आमदार आहेत आणि सर्वांनी खरोखरच ह्या ठिकाणी मुंबईचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, कारण मागच्या वेळेला मुंबईचं प्रतिनिधित्व नव्हतं आणि आता मुंबई महापालिकेची निवडणूकसुद्धा आहे आणि त्यामुळे असा एक चेहरा द्यावाच लागेल की एक मुंबईमध्ये जी महापालिकेची निवडणूक येणारी आहे त्या निवडणुकीला सामोरं जाणारा चेहरा, जुना शिवसेनेचा चेहरा असा जर का लोकांसमोर आणला आणि तर निश्चितपणाने महापालिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री दरेगावातून पुन्हा एकदा मुंबईकडे येणार आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा किंवा बैठका ज्या त्या सुरू होतील, या संदर्भात तुम्ही आता जाऊन थेट मुख्यमंत्र्यांशी काही भेटीगाठी घेणार आहे का, तुमचा प्रस्ताव मांडणार? मी प्रस्ताव आधीच मांडलेला आहे आणि त्याला तर माननीय मुख्यमंत्री म्हणा किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, या सर्वांनीच म्हणजे चांगलं अनुकूलता दाखवलेली आहे आणि आता पुढे मी कधीच त्यांच्यावरती ताण देत नाही ह्या गोष्टींसाठी, कारण त्यांनी आपण बघितलं असेल की ह्या निवडणुकीची प्रचाराची सुरुवातसुद्धा माझ्या मतदारसंघातून प्रचाराच्या नारळ वाढून त्यांनी केली होती आणि त्यामुळे एक विश्वास त्यांना माझ्यावरती आहे की जे काम मी या विभागात करतो आहे किंवा मुंबईसाठी मी जे काही माझं विजन आहे ते निश्चितपणानं जर का मला संधी मिळाली तर मी हे काम करू शकतो, चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन करू शकतो आणि त्याच्यामुळे ही संधी मला मिळाली तर मुंबईसाठी चांगलं काम उभं करण्याचं माझा मानस आहे। खरं तर शेवटचा प्रश्न आहे, नवे चेहरे यंदा मंत्रिमंडळात पाहायला मिळतील अशा चर्चा आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर तुमच्याकडून भरत गोगावले मागच्या टर्मपासून तयार आहेत, संजय शिरसाट मागच्या टर्मपासून तयार आहेत, आता तुम्ही इच्छुकता दर्शवलेली आहे, प्रकाश सुर्वे यांची हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती आहे, त्याचसोबत तुमच्या बाजूचा जो मतदारसंघ जिथून दिलीप मामा लांडे निवडून हे सुद्धा इच्छुक आहेत, त्यामुळे वाटतं का काही पारड्यात येईल का यंदा, की मग पुन्हा एकदा फक्त सिंपतीवर आपल्याला थांबायला लागेल? काय वाटतं, यंदा तुमचा विचार केला जाईल? नक्कीच यावेळेला विचार होईल असं वाटतंय आणि माननीय शिंदे साहेबांचा एक विश्वास आहे की या विभागाचं जे काही काम करतो आहोत त्याच पद्धतीने मुंबईचं कामसुद्धा
मी करेन अशा पद्धतीचा त्यांनाही विश्वास आहे आणि एक चांगलं काम मी कधीच माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा वरिष्ठ आमच्या नेत्यांना कधीच कुठल्याच बाबतीमध्ये त्रास दिलेला नाही आहे. तर मी सहकार्याचीच भावना माझी आहे, कारण माननीय शिंदेसाहेब पहिला प्रथम चांगल्या पद्धतीने सेट होणं आवश्यक आहे, कारण ते आमचे मी नेहमीच त्यांना माझे मोठ्या वडील बंधूसारखं मानतो आणि त्याच्यामुळे त्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वकष असेल आणि फक्त मी माझी भावना बोलून दाखवणार आहे, पण शेवटी निर्णय शेवटी माननीय शिंदेसाहेबच घेतील आणि तो माझ्यासाठी सुद्धा अंतिम असेल. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की एकनाथ शिंदे आधी सेट झाले पाहिजेत. खरं तर भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित झालेलं आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा आहेत. तुम्हाला वाटतं का एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवं? कारण की अशाही चर्चा आहेत की ते आता फक्त संघटनेवर चर्चा करतील, त्यामुळे तुम्हाला वाटतं का त्यांनी घ्यायला हवं उपमुख्यमंत्री? सरकारमध्ये असणं गरजेचं आहे का? सरकारमध्ये असणं तर फारच गरजेचं आहे, कारण आज ते आमचे शिवसेनेचं मुख्य नेतृत्व शिंदेसाहेब करत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही सर्व लढवलेल्या आहेत. किंबहुना महायुतीनेच त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जरी मुख्यमंत्रीपद भाजपाकडे असेल तरी पण माननीय शिंदेसाहेबांनी सुद्धा सरकारमध्ये सहभागी होऊन आमच्या सर्वांचं नेतृत्व करावं, जेणेकरून भविष्यामध्ये एक शिवसेनेला सुद्धा एक चांगलं आपलं पाठबळ मिळेल, एक चांगली कामं या जे त्यांचं विजन आहे पुढे काम करण्याचं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी या 2.5 वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की कुठल्याही परिस्थितीत ते कुठल्याही पदावर पण ते असायलाच हवे, आमचं नेतृत्वाने करायलाच हवं. ते होते आमदार मंगेश कुडाळकर, जे सध्या मंत्रिपदासाठी जे ते इच्छुक आहेत. त्यामुळे खरं तर सगळ्यांचीच आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग जे ती सुरू झाली. त्यामुळे यंदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता असतानाच मंत्रिपदावर सुद्धा कोणाची वर्णी लागणार याची सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला, राजकारण्यांना उत्सुकता जे ती लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.